नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं परत एकदा आपल्या नाद भरतीचा या आपल्या एज्युकेशनल यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो बघा, या ठिकाणी आपण आज जे की मुंबई उच्च न्यायालय भरती 2025 साठी मित्रांनो, जे की बघा पद आपलं शिपाई व लिपिक या दोन मित्रांनो बघा आपल्या आवडत्या पदासाठी प्रश्नपत्रिका या आपल्या आजच्या जे की मित्रांनो व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो बघा, आपला हा जो काही बघा संपूर्ण काही भाग आहे, या ठिकाणी शेवटपर्यंत अवश्य अभ्यासून घ्या आणि नवीन असाल तर याच प्रकारचे दररोज बघा प्रश्नपत्रिका पाहण्यासाठी आपल्या चॅनलला तुम्ही आताच सबस्क्राईब मात्र अवश्य करून घ्या. ओके, तर बघा प्रश्न पहिला काय म्हणतो, मुंबईमधील प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान खालीलपैकी कोणते आहे? तर मित्रांनो बघा, मुंबईमधील खालीलपैकी कोणतं राष्ट्रीय उद्यान आहे? तर मित्रांनो बघा, जे की क्रमांक संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मित्रांनो बघा मुंबईमधील जे की एक प्रसिद्ध राष्ट्रीय उद्यान आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो मुंबईमधील बोरीवली या ठिकाणी बघा मित्रांनो, हे जे की ठिकाणी राष्ट्रीय उद्यान आहे, लक्षात ठेवून घ्या. ओके, बोरीवली या ठिकाणी. पुढे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पूर्वी बघा कोणाच्या नावाने ओळखले जात होते? तर मित्रांनो बघा, जे की छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस हे पूर्वी बघा जे की क्रमांक मित्रांनो व्हिक्टोरिया टर्मिनस या नावानं ओळखलं जात होतं. ओके, पुढे मित्रांनो बघा, नुसतं बघायचं नाही, बघण्यासोबत संपूर्ण काही प्रश्नसंच मित्रांनो नोट डाऊन करून घ्या. नोट डाऊन करून घ्या मित्रांनो बघा, एक एक प्रश्न तुम्ही या ठिकाणी पाठांतर करा. कारण मित्रांनो बघा, एका एका थेंबाने ठिकाणी मित्रांनो तळ साचत असतं, म्हणून एकही प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायचा नाही, मिस करायचा नाही. प्रत्येक प्रश्न मित्रांनो बघा या ठिकाणी जे की एकदम मित्रांनो बघा नीटनेटकेपणाने पाहून मित्रांनो बघा प्रत्येक प्रश्न लिहून घेऊन प्रत्येक प्रश्न मित्रांनो तुम्हाला पाठांतर मात्र करायचं आहे. मित्रांनो बघा, या प्रकारेच तुमची जे का मित्रांनो पोस्ट निघू शकते. ओके, लक्षात असू द्या. पुढे पुढचा हां, तर तिसरा प्रश्न बघा, भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली? तर मित्रांनो बघा, आपल्या भारतामध्ये जे की मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली? तर बघा, जे की क्रमांक 22 ऑगस्ट 1994 दिवस बघा आपल्या प्रश्नाचं जे काही ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे रक्तातील साखरेचे नियंत्रण बघा कोणत्या अवयवाद्वारे केले जाते? तर मित्रांनो बघा, रक्तामधील साखरेचं नियंत्रण हे कोणत्या अवयवाद्वारे केले जाते? तर मित्रांनो बघा, जे की क्रमांक ड बघा स्वादुपिंड आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की बघा क्रमांक ड आन्सर या ठिकाणी असणार आहे. पुढे कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली? तर मित्रांनो बघा, कृष्णा खोरे विकास महामंडळाची स्थापना ही बघा जी की क्रमांक 1996 या वर्षी झाली होती. पुढे कागद बनविण्यासाठी खालीलपैकी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर केला जातो किंवा करतात? तर मित्रांनो बघा, कागद बनवण्यासाठी कोणत्या वृक्षाचा प्रामुख्याने वापर करतात? तर बघा, जे की क्रमांक मित्रांनो ब आपल्या प्रश्नाचं ठिकाणी जे की करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे मेळघाट अभयारण्य बघा मित्रांनो, मेळघाट पक्षी अभयारण्य कुठल्या किंवा कोणत्या जिल्ह्यात आहे? तर मित्रांनो बघा, जे की क्रमांक अमरावती जिल्हा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी जे की करेक्ट आन्सर असणार आहे. ओके, पुढे बघा पुढचा प्रश्न. हां, तर बघा मित्रांनो, या ठिकाणी एक अत्यंत महत्त्वाची तुम्हाला बात सांगतो, ती म्हणजे काय, मुंबई उच्च न्यायालय भरती 2025चा पेपर मित्रांनो बघा पहिल्याच प्रयत्नात पास करण्यासाठी आपला सामान्य विज्ञान प्लस मराठी व्याकरण प्लस चालू घडामोडीचा असा 5000 प्लस प्रश्नांचा महाठोकळा लगेच खरेदी करा. लगेच खरेदी करण्यासाठी 7414 या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका. मित्रांनो, स्क्रीनशॉट शेअर केल्या 1 मिनिटाच्या आत आम्ही ह्या महाठोकळा तुम्हाला तुमच्या व्हॉट्सअप ग्रुपवर अवेलेबल करून देणार आहोत. ओके मित्रांनो बघा, या ठिकाणी संपूर्ण प्रश्न मित्रांनो बघा जे की अत्यंत महत्त्वाचे आहेत, म्हणून आताच बाय करा मित्रांनो. कारण सध्याच्या घडीचा 150 रुपयाचा विचार करता 150 रुपये आपण कुठंही कोणतीही साधी मोठी गोष्ट घेऊन मित्रांनो खर्च करून टाकतो. त्यामुळे मित्रांनो बघा, इकडे तिकडे खर्च करण्यापेक्षा एकदा तुमच्या आयुष्यासाठी बघा 150 रुपये तुम्ही शेअर मार्केटमध्ये मित्रांनो पैसे गुंतवल्यासारख्या ठिकाणी तुम्ही गुंतवा. मित्रांनो बघा, शेअर मार्केटमध्ये कसं असतं, तुमचा त्या ठिकाणी बघा मित्रांनो लॉस देखील या ठिकाणी होऊ शकतो, परंतु या ठिकाणी बघा मित्रांनो 100% तुमचं प्रॉफिटच होणार आहे. मित्रांनो 100% प्रॉफिट होणार आहे. म्हणून मित्रांनो बघा, आत्ताच बघा 150 रुपये गेल्याने गेले समजा, परंतु आपला महाठोकळा मात्र खरेदी करून घ्या. खरेदी करण्यासाठी काय,
तर 74 14 9390 हा आपला ठिकाणी क्रमांक आहे. ओके, या क्रमांकावर फक्त 150 रुपये पे करून व्हॉट्सअपला स्क्रीनशॉट टाका. मी लगेच तुम्हाला बघा आपला महाटोकळा 1 मिनिटाच्या आत तुमच्या बघा व्हॉट्सअप ग्रुपवर तुम्हाला अवेलेबल या ठिकाणी करून देतो. पुढचा प्रश्न बघा, पोलिओची लस तयार करण्याचा कारखाना देशात बघा आपल्या खालीलपैकी कुठे आहे? तर मित्रांनो बघा, पोलिओची लस तयार करण्याचा कारखाना आपल्या देशामध्ये कोणत्या ठिकाणी आहे? तर बुलंद शहर बघा या ठिकाणी, जे की क्रमांक ड आपल्या प्रश्नाचं बघा करेक्ट आन्सर आहे. खालीलपैकी बघा मित्रांनो कोणत्या वर्षी रिझर्व्ह बँकेचे राष्ट्रीयकरण करण्यात आले? तर मित्रांनो बघा, रिझर्व्ह बँकेचं राष्ट्रीयकरण कोणत्या बघा जे की ठिकाणी वर्षी करण्यात आलं होतं? तर मित्रांनो बघा, जे की क्रमांक 1949 बघा आपल्या प्रश्नाचं करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे, भारतीय राज्यघटनेने घेतलेले राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत वैशिष्ट्ये कोणत्या देशाच्या बघा राज्यघटनेतून घेतले आहेत? तर मित्रांनो बघा, भारतीय राज्यघटनेने घेतलेले राष्ट्रपतींच्या निवडणुकीची पद्धत व वैशिष्ट्ये कोणत्या बघा देशाच्या राज्यघटनेतून घेतली आहेत? तर बघा, जे की क्रमांक आयर्लंड बघा आपल्या प्रश्नाचं मित्रांनो, जे की बघा क्रमांक ब करेक्ट आन्सर असणार आहे. पुढचा प्रश्न, मूलभूत अधिकारांचे हनन झाल्यास सर्वोच्च न्यायालयामध्ये बघा भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमा अन्वये बघा जे की दाद मागता येते? तर मित्रांनो बघा, नागरिकांच्या मूलभूत हक्काची जर समजा हनन झाल्यास किंवा हनन होत असल्यास सर्वोच्च बघा मित्रांनो न्यायालयाकडे भारतीय राज्यघटनेच्या कोणत्या कलमा अन्वये दाद मागता येते? तर बघा, जे की क्रमांक मित्रांनो 32 कलम बघा आपल्या प्रश्नाचं जे काही ठिकाणी करेक्ट आन्सर या ठिकाणी असणार आहे. ओके, पुढे, भारताचे राष्ट्रगीत कोणी लिहिले? तर मित्रांनो बघा, आपल्या भारताचं राष्ट्रगीत कोणी लिहिलं? तर ते म्हणजे मित्रांनो बघा, जे की क्रमांक ब रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिलेलं आहे. तर मित्रांनो बघा, राष्ट्रीय गीत कोणी लिहिलं? तर ते म्हणजे बघा, जे की बंकिमचंद्र चटर्जी यांनी मित्रांनो जे की आपल्या भारताचं राष्ट्रीय गीत यांनी लिहिलेलं आहे. ओके, लक्षात असू द्या बघा मित्रांनो, यांनी राष्ट्रीय गीत लिहिलेलं आहे. ओके मित्रांनो बघा, या ठिकाणी बघा राष्ट्रगीत म्हणजे काय? तर राष्ट्रगीत म्हणजे बघा मित्रांनो जन गण आणि मन हे आहे. तर राष्ट्रीय गीत काय आहे? तर राष्ट्रीय गीत म्हणजे मित्रांनो बघा जे काही ठिकाणी वंदे मातरम हे आहे बघा. ओके, तर जनगण मन कोण लिहिलं राष्ट्रगीत? रवींद्रनाथ टागोर बघा, जे की क्रमांक ब आणि बंकिमचंद्र चटर्जी यांनी बघा मित्रांनो आपल्या भारताचं राष्ट्रीय गीत जे की बघा वंदे मातरम हे लिहिलं आहे. ओके, पुढे बघा 13वा प्रश्न, भारतातील ऑपरेशन बघा मित्रांनो ब्लू स्टार ही मोहीम कोणत्या राज्यात राबवली गेली? तर मित्रांनो बघा, आपल्या भारतामधील ऑपरेशन ब्लू स्टार ही जी मित्रांनो बघा काही मोहीम आहे ही बघा मित्रांनो कोणत्या जे की शहरात किंवा राज्यात बघा ठिकाणी मित्रांनो राबवली गेली? तर बघा, जे की मित्रांनो क्रमांक क जे की बघा मित्रांनो क्रमांक क अमृत मित्रांनो सर या शहरामध्ये बघा मित्रांनो ही जे की बघा मोहीम राबविण्यात आली होती. ओके, जे की बघा क्रमांक क आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर असणार आहे. पुढे, लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान कोणते? तर मित्रांनो बघा, लोकमान्य टिळक यांचं जन्मस्थान कोणतं आहे? तर बघा, जे की मित्रांनो क्रमांक ड रत्नागिरी बघा आपल्या प्रश्नाचं या ठिकाणी करेक्ट आन्सर आहे. विद्यार्थी मित्रांनो बघा, या ठिकाणी मी बार सांगत आहे, जे की तुम्ही नोट डाऊन करून घ्या, वही पेन घ्या आणि वही पेन घेऊन पूर्ण प्रश्न मित्रांनो लिहून घेऊन बघा येत्या 1-2 तासाच्या आत संपूर्ण प्रश्न बघा मित्रांनो पाठांतर मात्र करून घ्या. कारण मित्रांनो बघा, या ठिकाणी मी जे काही तुम्हाला देत आहे मित्रांनो बघा हे 100% बघा मित्रांनो प्रत्येक परीक्षेमध्ये तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. जे की मित्रांनो बघा आपल्या येणाऱ्या परीक्षेमध्ये तुम्हाला याचा 100% या ठिकाणी बघा मित्रांनो फायदा होणार आहे, प्रॉफिट होणार आहे. म्हणून एकही प्रश्न मिस करायचा नाही, पूर्ण प्रश्न शेवटपर्यंत पाहून घ्या आणि प्रत्येक प्रश्न लिहून घ्या. ओके, पुढे 16वा, हापापाचा माल गपापा या म्हणीचा अर्थ काय किंवा सांगा? तर मित्रांनो हापापाचा माल गपापा या म्हणीचा अर्थ लोकांचे बघा मित्रांनो जे की मित्रांनो लूट बघा मित्रांनो ठिकाणी क नाही तर लोकांचे लुटलेले पैसे नष्ट होणे असा बघा मित्रांनो याचा अर्थ होतो. काय? तर हापापाचा माल गपापा या म्हणीचा अर्थ बघा लोकांचे लुटलेले पैसे नष्ट होणे असा होतो. ओके, पुढे बघा उरावर धोंडा ठेवणे बघा मित्रांनो उरावर धोंडा ठेवणे
या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ आपल्याला सांगायचा आहे. तर बघा अवघड काम करावयास सांगणे मित्रांनो बघा जे की असा याचा अर्थ होतो. पुढे बघा पाण्यातील कचरा या शब्दसमूहासाठी योग्य पर्यायी शब्द जे की निवडायचा आहे. तर पाण्यातील कचरा बघा या शब्दसमूहासाठी योग्य पर्यायी शब्द म्हणजे बघा जे की क्रमांक मित्रांनो क पाणीवळ असा होतो. पुढील शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता किंवा ओळखा. अनुज बघा मित्रांनो या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे. तर बघा जे की क्रमांक अग्रज मित्रांनो बघा असा जे की मित्रांनो अनुज बघा या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द होतो. पुढे कुक्षी बघा या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. तर मित्रांनो बघा कुक्षी या शब्दाचा समानार्थी शब्द कोणता आहे. तर बघा जे की क्रमांक मित्रांनो म्यान बघा मित्रांनो असा बघा जे की या ठिकाणी आपल्या प्रश्नाचं बघा क्रमांक या ठिकाणी बघा जे की योग्य आन्सर असणार आहे. ओके. पुढे मी काल शाळेत गेलो नाही हे वाक्य कोणते आहे. तर मित्रांनो बघा मी काल शाळेत गेलो नाही हे बघा शेवटचा प्रश्न आहे. या प्रश्नाचं बघा योग्य आन्सर तुम्हाला सर्वांना कमेंट बॉक्समध्ये टाईप करून सांगायचं आहे. आणि बाकी आपला व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त आपल्या या व्हिडिओला शेअर करा. आणखीन आपल्या चॅनलला तुम्ही समजा या ठिकाणी सबस्क्राईब केलं नसेल अशा प्रकारचे बघा नवीन म्हणजे की बघा मित्रांनो रोज प्रश्नपत्रिका अभ्यासण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या. तर भेटू पुन्हा अशा एका नेक्स्ट लेवलच्या नवीनशा भागासोबत. तोपर्यंत घ्या काळजी, करा अभ्यास.